श्री गुरुदेव दत्त. नरसोबाच्या वाडीत रात्री एका भक्ताला एका तेजस्वी संन्याशाने अडवलं, पण नंतर कळलं की ते साधे संन्यासी नव्हते, तर साक्षात श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज होते. नरसोबाच्या वाडीत त्या काळी एक कठोर नियम होता. शेजारती झाल्यानंतर मंदिर परिसरात कोणालाही जाण्याची परवानगी नव्हती. एके दिवशी वासुदेव शास्त्री कृष्णामाईवर स्नान करून देवदर्शनासाठी निघाले. त्यांना हा नियम माहीत नव्हता. मंदिराचे दरवाजे बंद असल्याने त्यांनी मनात विचार केला, दर्शन होत नसेल तर निदान प्रदक्षिणा तरी करूया. जसे ते दक्षिण द्वाराजवळ आले तसे त्यांच्या समोर एक तेजपुंज दिव्य संन्यासी प्रकट झाले. त्या संन्याशांनी गंभीर स्वरात विचारले, नंतर येथे येण्याचा नियम तुला माहित नाही का? हे ऐकताच वासुदेव शास्त्रींच्या लक्षात आले की आपल्याकडून चूक झाली. त्यांनी अत्यंत नम्रतेने दिव्य पुरुषाला साष्टांग नमस्कार केला, क्षमा मागितली आणि आपण येथे नवीन असल्यामुळे हा नियम माहीत नव्हता असे विनम्रपणे सांगितले. तो दिव्य संन्यासी काही क्षण त्यांच्याकडे पाहत राहिला आणि नंतर अदृश्य झाला. गोविंद स्वामी महाराजांकडून वासुदेव शास्त्रींना समजले की त्या रात्री दर्शन देणारे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज होते. हे ऐकून वासुदेव शास्त्रींच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. यानंतर त्यांची गोविंद स्वामी महाराजांची भेट झाली आणि त्यांनी त्यांना गुरुस्थानी मानले. श्री गोविंद स्वामींनी त्यांना दत्त पादुकांची पूजा करण्याची आज्ञा दिली. पुढे देवानेही दृष्टांत देऊन त्याच आज्ञेची पुष्टी केली. यानंतर वासुदेव शास्त्रींनी कठोर तपश्चर्या सुरू केली. चांद्रयान व्रत, उपवास, मौन व्रत, जमिनीवर झोपणे, दिवसातून फक्त एकदाच अल्पाहार अशा कठीण साधनेने त्यांनी स्वतःला पूर्णपणे गुरुचरणी अर्पण केले. त्यांच्या अखंड श्रद्धेवर प्रसन्न होऊन श्री गोविंद स्वामी महाराजांनी त्यांना मंत्रदीक्षा दिली आणि उपनिषदे आज्ञा केली. पुढे हेच वासुदेव शास्त्री संपूर्ण दत्त संप्रदायाचे तेजस्वी दीप बनले. गुरु आणि ईश्वराची कृपा कधी, कुठे आणि कोणत्या रूपात लाभेल हे सांगता येत नाही. म्हणून श्रद्धा, नम्रता आणि नियम पालन हीच खरी साधनेची सुरुवात आहे. श्री गुरुदेव दत्त.